पास्ता म्हणजे मुलांचाच नाही तर मोठ्यांचा देखील बऱ्यापैकी फेवरेट. तर हाच लेझी पास्ता जास्तीची भांडी न भरवता किंवा मग गॅसही न पेटवता कसा बनवायचा तेच आज आपण बघणार आहोत. आता या पास्त्याला मी लेझी पास्ता का म्हणाली असेल ना, हे तुम्हाला पुढे समजेलच. इतका चविष्ट, रेस्टॉरंटपेक्षाही भारी चवीचा पास्ता लगेच बनवायला सुरुवात करूयात. तर पास्ता बनवण्याकरिता मी वापरणार आहे अगारोची इलेक्ट्रिक केटल. ही वापरणं अतिशय सोपं असल्यामुळे तुम्ही प्रवासात देखील नक्कीच वापरू शकता. अगारोच्या या केटलमध्ये सर्वात अगोदर 1 तांब्या पाणी गरम होण्याकरिता ठेवलंय. झाकण ठेवूयात आणि पाण्याला एक छान उकळी काढून घेऊ. तर बघा आपल्या या पाण्याला उकळी आली आहे. आता लगेचच यामध्ये घालूयात दिसानोचा हा 100% व्हीट पास्ता, म्हणजेच काय तर गव्हाचा पास्ता. यामध्ये अजिबात मैदा, प्रिझर्वेटिव्स, कलर्स किंवा फॅट्सचा वापर केलेला नाहीये. त्यामुळेच तर मुलांनी पास्ता खाण्याचा हट्ट धरला की मी तो रेस्टॉरंटला न खाऊ घालता घरीच खाऊ घालते, कारण हा गव्हापासून बनवलेला आहे. तुम्हाला देखील ही इलेक्ट्रिक केटल पास्ता मागवायचा असेल तर कमेंट्स करा लिंक, किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, तिथे देखील मी लिंक दिलेली आहे. आता आपण 1 वाटी पास्ता घेऊयात आणि तो या उकळलेल्या पाण्यामध्ये घालूयात. केटल देखील पुन्हा एकदा 1च्या स्पीडने चालू करूयात, कारण आता जास्त उकळवण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्याला हाच पास्ता मऊसूद शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अगदी अर्धा चमचा तेल घालूयात. अगदी कमी तेलामध्येच हा पास्ता तयार होतो. व्यवस्थित मिक्स करायचे आणि लगेचच झाकण ठेवून पास्ता 50% होईपर्यंत वाट बघायची. आपला पास्ता बघा 50% शिजलाय. झाकण खोलून बघते. बघा मस्त अशी पाण्याला उकळी आली आहे. आता यावर लगेचच या केटलसोबत मिळालेलं हे स्टीमर ठेवूयात, कारण यावर आपण भाज्या वाफवून घेणार आहोत. तर सध्याला फक्त 2च भाज्या वापरते आहे. एक म्हणजे फ्लावर आणि दुसरं म्हणजे गाजर. यासोबत इतर भाज्या वाफवायच्या असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. अगदी चिमूटभर मीठ घातलं जेणेकरून भाज्या देखील आणखी जास्त टेस्टी लागेल. झाकण ठेवून वाफ काढून घेऊ आणि पास्ता 100% शिजवून घेऊ. तर बघा काही वेळातच आपला पास्ता मस्त असा शिजलाय. आता यावरील हे स्टीमर काढूयात आणि तुम्ही पास्ता बघू शकता छान असा मऊसूद शिजलाय. आता यापेक्षा जास्त शिजवू नका, नाहीतर मग तो चिवट तयार होईल. हा शिजण्याकरिता मला मोजून 5 ते 6 मिनिटे लागली असेल. आता यामध्ये घालूयात 2 चमचे शेजवान चटणी. तुम्हाला जर या प्रकारची चटणी वापरायची नसेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि अगदी चिमूटभर साखर घालू शकता. जबरदस्त टेस्ट येते. यासोबत 3 चमचे टोमॅटो केचप, 2 चमचे चीज, एक छोटासा लालबुंद बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडेसे शिमला मिरचीचे काप घालतीये. यासोबत तुम्ही आणखीही वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करू शकता, जसं की मटार, कॉर्न या पद्धतीचे. संपूर्ण भाज्या घातल्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर 3 ते 4 चमचे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे, ती देखील घालूयात. यामुळे आपल्या ग्रेव्हीला थिकनेस येतो. पास्त्याला देखील मसाल्यांचं छान असं कोटिंग होतं. सोबतच थोडंसं मिक्स हब देखील घातलं. हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आपण यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ वापरले, त्यांचा सुगंध अप्रतिम येतोय. आता यावर फक्त एखाद्या मिनिटाकरिता झाकण ठेवायची आणि अगदी हलकीशी वाफ काढून घ्यायची. तर बघा जास्तीची भांडी न भरवता किंवा जास्तीचे कष्ट न घेता अगदी आळशी व्यक्तींप्रमाणेच आपला हा पास्ता तयार झालेला आहे. म्हणूनच मी याला लेझी पास्ता म्हणाले. एखाद्या दिवशी जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा पास्त्याचा प्रकार नक्की ट्राय करून बघू शकता. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपला रेस्टॉरंटपेक्षाही जबरदस्त चवीचा पास्ता तयार झालेला आहे. गरमागरम लगेचच सर्व करूयात. सर्व करत असतानाच तुमच्या लक्षात येईल आपल्या या पास्त्याला संपूर्ण मसाल्यांची कोटिंग अगदी जबरदस्त झालेली आहे. यामधील जो सॉस आहे किंवा मग थोडासा ग्रेव्हीला थिकनेस आहे, त्यामुळे पास्ता खायला आणखी जास्त छान वाटणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा वापर केलेला असल्यामुळे पास्ता आणखी जास्त पौष्टिक बनला आहे. सोबतच वापरलेला पास्ता देखील गव्हाचाच असल्यामुळे टेन्शनच नाही आहे. तर तुम्ही देखील माझी या पद्धतीने पास्ता नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.